हॉस्पिटल परिसरामध्ये आता संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे। स्वतः सुप्रियाताई सुळे देखील त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। संपूर्ण घटनेची पाहणी देखील त्या करताना दिसून येतात। तर ज्या ॲम्ब्युलन्समधून अजित पवार यांचं पार्थिव हे नेलं जाणार आहे, ती ॲम्ब्युलन्स या ठिकाणी फुलांनी सजवली जाते। नंतर एकीकडे राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आपल्या ताफ्यासह थेट अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी ज्यावेळेला हॉस्पिटल परिसरामध्ये आणि विद्याप्रतिष्ठानच्या परिसरामध्ये दाखल झालेले होते त्यावेळेची आपण काही दृश्य यावेळेला पाहतोय। सुप्रिया सुळे विद्याप्रतिष्ठान प्रांगणामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि पुढील देखरेख त्याच करताय। ताई आज खऱ्या अर्थानं आपल्या भावाच्या पाठीशी पुन्हा एकदा उभ्या राहिलेल्या आहेत। शेवटचा निरोप देण्यासाठी का होईना मात्र पुन्हा एकदा त्या तयारीला लागलेल्या आहेत। मात्र राजकारणामध्ये केव्हा काय कसं घडेल याची कुठलीही पुसटशी कल्पना नसताना कुटुंबाला पुन्हा एकत्र यावंच लागतं। या संदर्भातल्या दोन महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी आपण पाहिलेल्या होत्या। त्यामध्ये पवार कुटुंबियांनी एकत्र येणं जसं लक्षवेधी ठरलेलं होतं, तसंच आज ठाकरे बंधूंना देखील कुठल्याही कारणामुळे का होईना मात्र कुटुंबाला एकत्र यावंच लागतं हे सांगण्यासाठी आत्ताचं सध्याचं राजकारण हे पुरेसं आहे। थोड्याच वेळात पार्थिव रुग्णालयातून बाहेर काढलं जाईल, त्यासाठीच्या तयारीचे दृश्य एका बाजूला, दुसरीकडे सुप्रियाताई सुळे यांनी देखील पुढच्या नियोजनाचा सगळा कारभार आपल्या हाती घेतल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते मंडळी हे मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झालेले आहेत आणि या प्रांगणामध्येच अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार त्या ठिकाणी पार पडताना दिसतील। पोलिसांकडून उपस्थितांना नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। या विमानाचं नेतृत्व कॅप्टन दीपक कपूर करत होते। त्यांच्या निवासस्थानाची ही दृश्य आपण पाहतोय। सुमित कपूर, माफ करा, सुमित कपूर या ठिकाणी या विमानाचं नेतृत्व करत होते। कॅप्टन सुमित कपूर त्यांच्या निवासस्थानाची ही दृश्य। बरोबर आहे, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला पोहोचेल हे खूप महत्त्वाचं आहे। अजित पवारांसमवेत विमानात एकूण 5 जण होते, त्यापैकी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, विदीप जाधव, अजित पवारांचे सुरक्षा रक्षक पिंकी माळी या क्रू मेंबर होत्या। आणि आत्ता जी दृश्य आपण पाहतोय ती आहेत कॅप्टन सुमित कपूर यांच्या घराजवळची। स्वतः पायलट म्हणून ते या प्रवासाला निघालेले होते आणि त्यांच्या को पायलट होत्या कॅप्टन शांभवी पाठक। म्हणजे अशा प्रकारे या क्रू मेंबर्स आणि त्यानंतर कॅप्टन सुमित कपूर यांच्या घराबाहेरची आपण दृश्य यावेळेला पाहतोय। एक नरहरी झिरवाळही त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रोहित पवार ज्यावेळेला आज सकाळी दाखल झालेले होते, अश्रू अनावर झालेले होते, मात्र आता थोडेफार प्रमाणात का होईना ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय। यावेळेला विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। हम मंदिर पर अली वहाँ हमके करीब करीब 9:30 बजे खबर लगी। क्या सूचना मिली आपको? यही मिली कि उनका जहाजी में जो लड़की काम करती थी, कोई हमको बताया ये खत्म हो गई। तो कैसे खत्म कह जहाज से। यहाँ से कब गई थी? यहाँ से तो 2 महीना पहले आपके बेटे से बात हुई क्या अभी आज? आज हुई ना। हम बिटिया के यहाँ रही, बिटिया मर गई तो मोई लैकन के छोट छोट दमाद मर गए, वही हम रही ना। हमको खबर मतलब हम बिटिया बच्ची से फोन लगा के कहली तो नासिक में रहना, हाँ पूना में, तो रोवत रहना हमार पिंकी कहाँ गई। एक आगे कुछ ना बोले, पगलाए रहना। बम्बई का बहुत लोग गए, कहाँ भाई पता ना चला लोग। कि आपको क्या लगती थी? मेरी भतीजी है, लड़की है। अच्छा। हम लोग 4 भाई थे, एक भाई जो एक्सपायर हो गया। अभी इस समय फिलहाल हम लोग 3 भाई हैं। कौन से नंबर भाई की बेटी है? दूसरे नंबर की, मैं बड़ा हूँ, वो छोटा है। कब से वो लोग मुंबई रह रहे हैं और आप? हम लोग तक जन्म ही वहीं हो गया है, मुंबई में। हाँ, ये लोग पैदाइश वही जगह है।
कब ये जानकारी आप लोगों को लगी और देखिए हम तो बाहर थे, जब घर पे आए तो मुझे 10:30 बजे पता लगा कि ऐसा ऐसा हो गया। हमने अपने भाई को कॉल किया, लेकिन मैं जानता था कि वो इस समय डिस्टर्ब है तो अपना कॉल तो उठाएंगे नहीं। फिर उनकी मिसेज ने भी हमारा कॉल नहीं उठाया, तो हम समझ लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।